कडक होण्यासाठी कागदावर ओतली बघा. कसं होतंय बोलायला गेलं की इकडं भाजणी भाजायला ही होते म्हणून बोलायला जमना. मिरं कधी बी मसाल्याला कमी घालायचं. मिरं कमी जेवढं घालल ना तेवढं झणका कमी मारतो, चरचरत नाही जिभेला घशात. त्यामुळं मिरं नेहमी कमी घालायचं. ही एक मसाल्याची ट्रिक असते. ह्या मिऱ्यावरच सगळं अवलंबून आहे मसाल्याचं. मिरं जरा जाड असतं, जड असतं, त्यामुळे मिऱ्याला लय वेळ लागतो भाजायला. ह्याला थोडंसं तेल टाकावं लागतं. तेल टाकल्यावर ही मसाला वेलदोडे, ह्याला थोडं तेल टाकल्यावर ही फुगतात. ही कढई मोठी असल्यामुळे कढई थोडं दिसते. मोठ्या कढईत कसं गळगळ घालता येतं म्हणून मी मोठी कढई ठेवते. बघितल्या कढई केवढी आहे, लय मोठी आहे. पाटीन कढई एकसारखी दिसते, जरा कमी नाही. ही 3 पायल्याची पाटी आहे बघा. कमीत कमी पायलीची तर कढई असेल, 7 किलो धान्य बसत असेल एक कढई, त्यामुळे ही बारीक दिसते. एकदा घेऊन बघा मसाला. माझे जे गिऱ्हाईक आहे ते ना गेल्या वर्षीपासूनची 2 वर्षापासूनची ते आता कुठंच गेले नाही. ते त्यांना एकदा घेतलाय ती माझा एवढा मसाला आवडलाय की विचारू नका. ते म्हणतात आम्ही काही कुठूनच घेणार नाही, तुमचा मसाला खूप छान आहे. खूप म्हणजे आम्ही दुसरीकडे घेतलं त्याच्यापेक्षा खूप चांगला आहे. बघितलं कसं फुगले. हे रामपत्री आणि ही जायपत्री. तेलकट असतो,
ह्यातनं केशर काढलेलं असतं. मी रामपत्री जायपत्री एकत्रच केली. दोन्हीचं एकसारखंच असतं. दोघी बहिणी बहिणी येते त्या.